भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत, मुंडे साहेबांचे आहोत, आम्ही वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही सर्व हे बाळासाहेब आंबेडकरांचे सगळ्यांचे कार्यकर्ते आहोत। आमच्या नेत्याचा आदेश आल्याच्या नंतर, एकच आहे, बापाचा आदेश आल्याच्या नंतर पोरांना शांत राहावं लागतं। त्याप्रमाणे आम्ही भावंड आहोत। आमच्यात कुठं मतभेद जरी असले तरी आमचे मनभेद नव्हते। काही एखाद्या व्हिडिओमुळे जर कुठेतरी वाद निर्माण होता, परंतु त्यातून आम्हाला आमचा शत्रू मोठा आहे याचं आम्हाला जबाबदारीचं भान ठेवून कुठेतरी आम्हाला आमचे भावाचे भांडणं आमच्या घरातली घरात मिटवावं लागत असतात। आणि हे इतिहासातून पूर्वीपासून हे चाललंय, भावाचे भांडणं घरातली घरात मिटत असतात। बाहेरचा शत्रू आल्याच्या नंतर एक भाऊ खांद्याला खांदा लावून लढत असतात। त्याप्रमाणे आम्ही आता ते मागचं आम्ही विसरून गेलोय। हे काय गोष्टी चलत राहत असतील, हे कुठेतरी कोणी कोणाला मार्फ करणे, भानगडी ह्या गोष्टी चलत राहतात। कुठेतरी ओबीसीचं आंदोलन विस्कळीत करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यामध्ये असू शकतो, परंतु त्याच्या पुढचं पाऊल टाकून आता ओबीसीसाठी आपण काय केलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षणामध्ये घुसखोरी झाली, हे या लोकांना बाहेर कसं काढलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण कसं